हाय, तर कसे आहेत सगळे? तर आज मी बनवणार आहे पनीर टिक्का, तंदुरी पनीर टिक्का. आणि मी फर्स्ट टाइम बनवणार आहे. कधी बनवलं नाही, तर हे बोलले की बनव बघूया कसं होतंय ते. तर मी आज बनवणार आहे. तर तुम्हाला पण रेसिपी शेअर करते. तर बघा आता मी काय काय घेतले सामान. इथे पनीर कट करून घेतलेत आणि इथे भाज्या घेतल्या, टोमॅटो, कांदा, शिमला मिरची कट करून घेतले. आणि हे दही आहे ना, मी दुकानातून आणून आहे ना परत रुमालामध्ये बांधून ठेवलं होतं. असं घट्ट दही घ्यायचं. त्याच्यानंतर आलं लसूण पेस्ट आणि जिरा आणि धना पावडर मी घरीच बनवले, थोडंसं भाजून मिक्सरला बारीक करून घेतले. आणि गरम मसाला आणि तिखा लाल एव्हरेस्टवाली पावडर वापरायची आणि थोडीशी कसुरी मेथी. तर बनवायला स्टार्ट करूया. चल कर बघूया. हे बघा इकडे बसले. पण आज तनिषाला ना मी खूप वेळा बघितलं की आणि पनीर बनवण्यासाठी ना हे पण आणले शिगा. शिगा. मी आहे ना तंदुरी पनीर कधी बनवलं नाही, फर्स्ट टाइम बनवते. आणि पनीरची भाजी खूप वेळा बनवली. तंदुरी पनीर टिक्का. तंदुरी पनीर टिक्का. तर तंदुरी पनीर टिक्का आज मी फर्स्ट टाइम बनवते. तर पनीरची भाजी खूप वेळा बनवले, पण आता हे बनवायचंय. म्हटलं बघूया कसं आपल्याला जमतंय का. तर चला आता बनवायला स्टार्ट करूया. स्टार्ट करूया. चला ठीक आहे. माझं काम काय आहे ते सांग. तुमचं काहीच काम नाहीये. मग जाऊ मी क्रिकेट खेळायला. क्रिकेट खेळायला काम करा. तर चला सगळ्यात पहिल्यांदा आपण घेऊया दही. बांधून ठेवलं त्यामुळे तसं झालं. त्याच्यानंतर आलं लसूणची पेस्ट. किती टाकतेस तू? 1 स्पून, अर्धा स्पून, थोडी टाक. बस. ते ना पिकू कच्चं आहे ना पनीर, तुला देणार मी बनवून. दे तिला थोडंसं तोड. नको कच्चं. परत हे जिरा आणि ह्याची पावडर आहे, धने पावडरची. हा 1 स्पून लाल मिर्च. ओके. त्याच्यानंतर गरम मसाला. आपण एव्हरेस्टचा. एक चमचा गरम मसाला. कसुरी मेथी चमच्यात घेऊन टाक, अंदाजा कळेल. याचं थोडी ना अंदाज जास्त आहे. आल्याला अशी कसं करायची हातावर घेऊन. कसुरी मेथी. त्याच्यानंतर थोडंसं मीठ टाकायचंय. थोडंसं मीठ किती घेतलं? 1 चमचा, कमी थोडंसं. ओके. 1 चमचा घेतला ना मीठ. आणि तेल पुढे घे. थोडंसं तेल, थोडंसं म्हणजे दाखवू मला. अर्धा चमचा टाकलाय. ओके डन. म्हणजे प्रमाण कसं समजणार? आता मिक्स करायचं चांगलं. ओके. हाताने करू, चमचे ना होते. कर. तरी ते ना हाताने असं जर मस्त आहे ना मिक्स करून घेते. आता खाती काय? वास बघते मस्त आहे. मसाला खवडले. का मग भाकर त्यात? तुम्हाला देऊ काय? मला नको, मी खाल्लेलं आहे. आईच बघा मी खाते. काय घेऊन बसलीस तू हातात? झोला. चणे खाते इथे पिकू. हा चल, हे झालंय मिक्स. अजून आता ह्याच्यामध्ये भाज्या टाकायच्या. ओके. भाज्या असेच कच्चे टाकायचे की भाजून वगैरे काय? भाजायचे आहेत आपल्याला त्या. नंतर आधी असं मिक्स करून घ्यायच्या. कच्चे भाज्या मिक्स करून घ्यायच्या ह्याच्यात.
ह्याला पण चांगलं असं. पनीर टिक्का बनवतेस की पनीर भजी? म्हणजे पनीर पकोडा? नाही, ते नंतर हे करायचं, एक एक उचलून लावायचं असतं त्याचं ह्याला शिगीला. काय ओके. बोलते त्याला, शिगत ना, सळी. सळी. आता पनीर टाकूया. पनीरला तू आहे ना फटेल, ते तुटेल नाही तर. म्हणून तर हाताने फाटायलाच लागलं ते थोडं थोडं. यो खा ना, मी तुला कुठं झालं बोललो? मिक्स चांगलं. आता ओके. हे आता चांगलं मिक्स करून झालंय. आणि याला 3 दिवस फ्रीज मध्ये ठेवायचं. काय या 3 दिवस ठेवलं तर आता कसं खाणार? तुम्हाला खायचंय, मला तर खायचंय बाबा. किती दिवसानंतर खाणार आहे मी पनीर टिक्का. घरची पनीर टिक्का चांगली असते बाहेर हॉटेलपेक्षा, है ना? आपण कधी जातो का हॉटेलमध्ये जेवायला? नाही, आपण तर जात नाही असं कधी. आपल्याला जर आवडत पण नाही. आपण बारामतीला गेलो तरच कधीतरी हॉटेलमध्ये जातो. हे ठेव ना, ते डोळ्यात जाईल. नको, त्याच्यासोबत मस्ती नको करू. त्याच्यावर झाकून ठेवून अर्धा तासाला चांगलं मॅरिनेट होऊ द्यायचं. ओके. फ्रीज मध्ये? नाही, बाहेरच ठेवलं ते चालतं. अर्धा तास रेस्ट. आता तुम्हाला सुट्टी. चल पिकू, तुला पण सुट्टी आहे अर्धा तास. जा. चला बाय बाय. आता आहे ना अर्धा तास झाला, मॅरिनेट चांगलं झालंय. आणि आता आपण आहे ना ह्याला गॅसवर चांगलं भाजून घेऊया. मस्त वास येतो. तू बनवणार तर तुला चांगलंच वास येणार. देणारच नाही, पण पुढे एवढंसं पण नाही देणार. ठीक आहे, खाल्ल्यानंतर माहिती पडणार. ते असं थोडी ना माहिती पडणार वास चांगला आल्यामुळे चांगलंच असेल काय ते. निघतं वास. तरी हे काय ते आता लावून घेते मी याला. स्क्रूड्रायव्हर मध्ये? स्क्रूड्रायव्हर आहे काय पण बोलत बसतो. शीक आहे, शीक. शीक. ओके. हे काय आहे? पण तू सिमला मिरची किती बारीक कापली. मोठी कापायची ना. आपण छोटी छोटी आणली होती. ओके. कांदा अजून टाक ना याच्यात. दोन दोन लावू. ठीक आहे, टाक. दोन दोन लावू. ठीक आहे, पटकन होईल ना. चल फटाफट भरून घे, तोचपर्यंत मी माझं काम करतो. ओके. ओके. माझं काम चालू ना तिथे. ए पिकू उठ. अरे बघ, एवढं बाकी आहे अजून. अरे त्यापेक्षा कोळशातच भाजायचं ना. कोळसा कुठेच ठेव. कसं भाजून आहे कोळशामध्ये? तू कोळसा आणला कुठून? कोळसा आणलेला आहे गावावरून. मम्मीने दिला होता ना मला. अच्छा. अरे स्लो कर गॅस. खूप फास्ट केलं. फास्ट ते बघ करपायला लागले ना. वेळ लागू दे, पण असं स्लो गॅसवरती भाजून घे चांगलं. किती वेळ लागेल त्याला मग? किती वेळ लागेल? खूप वेळ लागेल. वाव, वास चांगला येतो तरी खाल्ल्यानंतर. वास करपल्यासारखं यायला लागले मला. आता तंदूर म्हणल्यानंतर तसंच होणार ना. काय गोड वास येईल का? करताना असं काही बोलायचं नाही, मला राग येतो. मला नाव ठेवली की डोक्याचं बनवूनच देत नसते मी परत. तुला ना भरून भरून कमेंट येऊ दे, काय म्हणू? बरोबर नाही बनवलंय म्हणून. येऊ दे, तेवढं मला येऊ होईल ना शिकायला.
पण नाही मग तर मी बोलतोय माझं तुला पटत नाही ना, पण कमेंट्स तुम्ही- करतील सगळे ते तुला पटणार. लोकांचं बोलायचं काम नाही. तुम्ही सांगते, तुम्ही असं कसं बोलू शकता चांगलं नाही? तुम्ही नाही बोलू शकत, ते मला हजम नाही होत. त्याचं राग येतं मला तुमचा. असं घरच्या लोकांनी कोणी जेवणाला नाव ठेवलं तर मला राग येतो. बाकी त्यांना कसं- बरं बाहेरच्यांना ना कुणाला बोलवतो जेवायला? ते सांगते लोक कमेंट करून सांगते, ते कसं आपल्याला तेवढं हे होतं, शिकायला भेटतो. शिकायला भेटतं. घरातली चव हिला कुठे उभी केली? घरातले लोक खाऊन पिऊन नाव ठेवतात मग राग. तू आहे ना मध्ये मध्ये डिस्टर्ब करते ना, म्हणून मम्मीने तुला तिथं ठेवलं. तू अजून 10 मिनिटं राहा तिथेच. हा, तुला खायला देते हा मी. हा? तिला खाली उतरता येत नाही काय? लागलं बघा. चल झालं रेडी. थांबा. प्लेट कुठे? हा आता कसं बरोबर खायला येतं. थांबा भाजू दे की. चटणी बनवायची अजून. चटणी. तो का असंच खाणार? हम्म. चटणी बनवायची असते याची. चटणीला काय नाही, हे करायचं, पुदिना टाकायचा थोडासा, हम्म. थोडीशी कोथिंबीर टाकायची, मिरची टाकायची एक दोन लसूण पाकळ्या, हम्म. नंतर थोडंसं अद्रक, थोडंसं दही, थोडासा. तर इथे पनीर टिक्का तंदूर रेडी. दांडिया केला. आता हा काढून घेऊ. चल. हे प्लास्टिकच्या प्लेटमध्ये नको काढूस कृपया करून. ताटात काढ, हा. ताटात. ताट घ्या ना. ते बघ तीनच्या ताटात काढ. बंद करते थोडा वेळ. कुठे आहे ताट? हे का? हम्म. ती कुठे गेली? तिला राग आला. असं काढू. ए हात लावू नको. असं ठेवते, दुसऱ्याला लावते. तोचपर्यंत थंड होईल. हा रेडी पिकू, रेडी रेडी रेडी. तयार आहे. चल आम्ही काढून त्याला ना टेस्ट करून बघतो. नको, ती का? गरम आहे. पिकूला तोंड बिंड देऊ नका तुम्ही. काहीतरी घेऊन जाणार आणि काहीतरी करणार. थांबा, चटणी पण बनवायची आहे. ठीक आहे चालेल. तू नेक्स्ट आहे ना रेडी करून ठेव, तोचपर्यंत मी माझं काम करतो. ओके. आतापर्यंत होईल पूर्ण. या दोघांचं बघा, मी म्हटलं मला पण खायचंय, चटणी बनवते मी, थांबा थोडा वेळ. हे बघा काय, दोघ जण 2 शिगा घेऊन बसलेत आणि मी तिकडे बनवते. यम्मी झालं, शपथ चांगलं झालं. चांगलं आलं ना? मी इथे पहिल्यांदाच बनवलं. तुम्हाला वाटलं होतं ना मला येणार नाही? बनवलेलं आहे मी याच्या आधी पण. पण चांगलं आहे. ह्याच्यात आहे ना तेल नाही काय नाही. शिमला मिर्च पण मस्त लागते. चांगलं आहे. तुला आवडलं बाबू? माझे 4 शिक. तर आता आहे ना बनवून तयार झालं बघा पनीर टिक्का. छान आहे. मी टेस्ट केलं मगाशी, मस्त झालं. चटणी बनवणार होते, हे बोलले नको बनवू चटणी, त्यामुळे मग असंच घेतलं खायला. नाही असंच मस्त वाटते ते, टेस्टी वगैरे. चला आता करा सुरुवात. खा पिकू, पाय सरळ कर, मांडी घाल. छान झाले ना, मस्त. तो याच्यासोबत आहे ना क्वांटिटीमध्ये आहे ना शिमला मिर्च, टोमॅटो हे सगळे जास्त टाकायचे, म्हणजे कसं. शिमला मिरची आणि टोमॅटो आणि कांदाच जास्त आहे, पनीर तर कमी होतं आपलं. छान झालेत. चांगलं आहे. नाही नाही आवडलं तुला? नको खाऊ, मजा खाती मन खाती. होती.